माझ्या स्नेही आणि मराठीतील महत्वाच्या कवी प्रिया धर्मकर यांच्या चाहुलींचे अलवटनाथ या कविता संग्रहाचं प्रकाशन आज या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं अशा मातोश्री मालतीताई गुरुकर, माझ्या ज्येष्ठ भगिनी आणि महाराष्ट्रातील नामवंत लेखिका ललिताताई गादगे, माझे मित्र डॉक्टर संजयराव जिगे. सभागृहामध्ये दोन बापू आहेत, एक बापू त्या भिंतीवर बसलेले आहेत. अहिंसा हे बलवानांचं शस्त्र आहे असं ते बापू सांगतायत आणि हे बापू ते शस्त्र अधिक सशक्तपणे छापण्याचं काम करतात, पुस्तक. तर माझे मार्गदर्शक अतकरे बापू, उदय, आणि सभागृहामध्ये खरं तर 2-4 नावं सोडली तर मी सगळ्यांनाच ओळखतो. म्हणजे स्वतःची स्मरणशक्ती तपासून घ्यायची असेल तर मी प्रत्येकाची नावं घेऊ शकतो. म्हणजे असं अनेकदा होतं की आपल्याला माणसं ओळखीची दिसतात, पण ओळखलं का म्हटलं की आपण म्हणतो की चेहरा ओळखीचा वाटतो पण नाव आठवत नाही, असं होतं. पण मला सर्वांची नावं आठवत आहेत, आपण मी ती टाळतो. आपण सर्व ज्येष्ठ आहात, हॉल छोटा असला तरी माणसं खूप मोठी आहेत. प्रिया धर्मकरांचं मनोगत खूप असं हृदय असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि काही गोष्टींचा उल्लेख केला. मला असं वाटतं की कुठल्याही कवीला आपला काळ वगळून काही मांडता येत नाही, आपल्या भूतालाच्या बाहेर जाता येत नाही. आपण एकाच्या परिघामध्ये वावरतो, तेच आपलं सगळं रॉ मटेरियल असतं, लेखनाचं, अनुभवाचं वगैरे. या 2 मैत्रिणी माझ्या, प्रियाताई आणि या मोठ्या भगिनी रंजन कन्नारकर, ज्यांच्याशी माझी निदान 3-3.5 दशकांपासूनची मैत्री आहे. त्या कधी मध्ये कान टोचतात रंजनताई, म्हणजे फेसबुकवर काही लिहिलं तर अधूनमधून सांगतात की हे जरा मला पटलेलं नाही किंवा हे पटलेलं आहे. तर ही पण फार चांगली गोष्ट असते की इतक्या निकोपतेने तुम्हाला एकमेकांशी बोलताही आलं पाहिजे. नाहीतर अनेकदा लोक अनफ्रेंड करतात की नको, याचे विचार आपल्याला पटत नाही, त्यापेक्षा ऐकायलाच नको, आणि तोच काळ आता सगळा आहे आपल्या भोवताला भेटून. त्यामुळे अनफ्रेंड करणं हा कधीच विचाराला अनफ्रेंड करणं हा काही उपाय नसतो. एकमेकांना समजून घेणं आणि मग वैचारिकरित्या प्रतिवाद करणं हे कुठल्याही निकोप सांस्कृतिक समाजाचं लक्षण असतं. तर या दोघींबद्दलही मला आस्था यासाठी आहे की जसं प्रिया असं म्हणाले की आमच्या लेखनाची सुरुवात बहुधा समांतरपणे झालेली आहे, हे खरंच आहे. त्यांनाही मी मगाशी बोलत होतो रंजनताईला की स्वतः तुमचा 2006-07च्या दरम्यान किंवा त्या 20 वर्षापूर्वी आलेला आहे, अजूनही नवी कविता का नाही आली. तर त्या म्हणाले की मी तुला नंतर सांगते. तर हे नंतर सांगणे याच्यामध्ये काही कारण दडलेली असतात की ठीक असं काहीतरी एक तेच आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि मग आपण जरा ब्लँक होतो किंवा एक नको वाटतं आपल्याला, काही करायला नको. प्रिया दारुणकरांबद्दलही मला तेच मत आहे. त्याचं कारण असं की त्यांचा पहिला कविता संग्रह विधी हे हा मी वाचलेला आहे. मराठवाड्यातल्याच कवयित्रींवरती अभ्यास केलेला असल्यामुळे तो त्या काळामध्ये मला फार आवडलेला संग्रह होता माझा. त्यानंतर त्यांचा दुसरा संग्रह आला, तो अंग भरून वाहणाऱ्या पाण्यातून, आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर आता हा तिसरा संग्रह येतोय, चाहुलींचे अलवटनाथ. सर्जेराव जिगे सरांनी काही एक गोष्ट सांगितली. त्यांचं एक पहिलं स्टेटमेंट असं होतं की कविता खूप बदललेली आहे, खूप प्रगल्भ झालेली आहे. चाहुलींचे अलवटनाथ म्हणजे काय, तर एक साधारणपणे काव्यात्मक किंवा रूपकात्मक असं एक शीर्षक त्यांनी या संग्रहाला दिलेलं आहे. या संग्रहाचे साधारण आपण 3 भाग करू. एक आहे चाहूल, एक आहे अलवट आणि तिसरा आहे नाद. म्हणजे कुठलाही कवी जेव्हा संग्रहाला शीर्षक देतो त्यावेळी तो काही एक विचार करत असतो, करतो ना मॅडम आपण, की त्याच्या मागे काहीतरी एक आपला हेतू असतो की हे शीर्षक आपल्याला योग्य वाटतं आहे. तर ही कुठल्या चाहुलीचं सूचन ही कवयित्री करते, म्हणजे एक हलकीशी पूर्वसूचना. चाहुल म्हणजे काय, तर काहीतरी एक हलकंसं आपल्याला सूचन त्यातनं करायचं असतं, एक संकेत आपल्याला द्यायचा असतो. अनवट म्हणजे काय, तर अपरिचित, नवीन असं काहीतरी. आणि नाद म्हणजे त्याला आपण आवाज किंवा सूर किंवा तरंग असं म्हणतो. या आधी मग ही कवयित्री हे शीर्षक का देते, तर कवितेचा एक वाचक म्हणून मी जेव्हा याकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की आगामी बदलांची किंवा नव्या विचारांची किंवा येऊ घातलेल्या काही घटनेची एक अस्पष्ट सूचन ही कविता करू पाहते. या संग्रहापूर्वी त्यांचा विदेही हा संग्रह आलेला होता.
विदेही म्हणजे देहापासून अलिप्त, ज्याला आपण शरीर भाव किंवा अहंकार किंवा जो माणूस भौतिक आसक्तीपासून दूर झालेला असतो त्याला आपण असं विदेही असं म्हणतो, किंवा तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की ज्ञानी माणूस हा विदेही असतो. तर त्याही संग्रहाचं नाव त्यांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेलं असेल, कारण ज्ञानी माणूस हा विदेही असतो म्हणजे याचा अर्थ काय, तर तो आत्मरूपाशी एकरूप झालेला असतो. आणि त्यानंतर त्यांचा एक संग्रह आला तो म्हणजे अंग भरून वाहणाऱ्या पाण्यातून 2012 साली एक अतिशय परिपूर्ण किंवा ज्याला आपण म्हणूया की ओतप्रोत भरलेल्या अवस्थांचं सूचन जे आहे ते या संग्रहातनं झालेलं आपल्याला दिसतं. आता साधारणपणे आपण असा एक विचार करूया की मागच्या 2.5-3 दशकातली जर मराठी कविता पाहिली, विशेषतः स्त्री कविता, तर आपल्याला हे सहज लक्षात येईल की ही स्त्री कविता आशय, रूपबंध, आविष्कार, नव्या जाणीवा अशा वेगवेगळ्या अनुभवाने एक नटलेली ही कविता आहे. खूप वेगवेगळे आवाज या काळामध्ये स्त्री कवितेतनं आलेले आहेत. पण एक अभ्यासक म्हणून माझी नेहमीच तक्रार अशी राहत आलेली आहे की मराठीमध्ये जी स्त्री कविता लिहिली गेलेली आहे त्या कवितेची पुरेशी गांभीर्यानं नोंद अद्यापही मराठीमध्ये झालेली नाही. आता ती का झालेली नाही त्याच्या कारणाविषयी बोलण्याचं काही व्यासपीठ नाही. आपण सगळे एका कौटुंबिक सोहळ्यामध्ये आहोत. दारुणकरांच्या कवितेवर थोडीफार चर्चा झाली, म्हणजे त्या म्हटल्या तसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झाली, किंवा बागले सरांसारख्या एका ज्येष्ठ समीक्षकांना एका संग्रहाला प्रस्तावना लिहिली. ही सगळी खरी गोष्ट आहे. पण एकमेकांविषयी न बोलणं, एकमेकांविषयी दखल न घेणं याची सगळी कारणं ही आपल्या एकूण वाङ्मयीन अनास्थेमध्ये जशी आहेत तशीच ती सांस्कृतिक हितसंबंधाच्या राजकारणामध्ये देखील असतात. म्हणजे कुणावर लिहायचं नाही, कुणाला इग्नोर करायचं, कुणाला हाईड करायचं आणि कुणाचं प्रमोशन करायचं, हे सगळं बऱ्यापैकी ठरवून चाललेलं असतं आपल्याकडे. ते आपल्यालाही माहिती आहे, म्हणजे मी काही वेगळं सांगतो असं नाही. परंतु एक लक्षात घ्या की मला जेवढ्या प्रिया दारुकरांचा स्वभाव माहिती आहे, खरं तर हे अनेक कवींकडे पण हे स्किल असतं की आपल्यावर ते सगळं करून घेणं. त्या कॅटेगरीमध्ये त्या बसत नाही. म्हणजे आता सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी आपल्या खूप सुलभ झालेल्या आहेत की अनेक कवी किंवा कवयित्री पोस्टर शेअर करतात आणि लिहितात, आता प्रतीक्षा संपली, माझा नवीन संग्रह येतो आहे. म्हणजे नेमकं कोण प्रतीक्षा करत होतं माहिती नाही, पण ही चांगली गोष्ट आहे की त्यांना वाटतं की आता प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्ही प्री बुकिंग वगैरे करायला हरकत नाही. तर असा हा एकूण वाङ्मयीन व्यवहार आहे की आपण फार आत्मरुग्ध असं आपलं सगळं सुरू आहे की आपण आपलीच प्रतिष्ठा जोजवत राहतो आणि मग आता प्रतीक्षा संपलेली आहे तुम्ही लगेच बुकिंग करा आणि धडाधड प्रती खपल्या, असं घडत नाही. मागे एका आमच्या समीक्षक मित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर त्यांची एक नवी जाहिरात आली की दुसरी आवृत्ती येते आहे. मला फार नवल वाटलं की समीक्षेचं पुस्तक आणि 1.5 महिन्यात दुसरी आवृत्ती. मी त्यांना फोन केला, म्हटलं पहिली आवृत्ती किती प्रतींची होती? ते म्हणाले 150. तर त्यातले त्या 100-125 प्रती त्यांनी वाटल्याच असतील ना बाबू. तर ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे पुन्हा त्याला दुसरी आवृत्ती आली आपली. मला हे सगळं या निमित्तानं सांगायचं आहे की प्रिया दारुणकर यांचा स्वभाव या सगळ्यामध्ये बसणारा नाही. सोशल मीडियातही त्या फारशा सक्रिय मला कधी दिसत नाही किंवा नैमित्तिक कार्यक्रमामध्ये त्या इकडे तिकडे कुठेतरी असतात. परंतु कवीने जो काही प्रयत्न करायला हवा स्वतःच्या प्रमोशनसाठी तो न करणाऱ्याच्या कॅटेगरीमध्ये ते आहेत आणि त्यामुळे त्याची फारशी दखल एकूण वाङ्मयीन विश्वामध्ये घेतली गेलेली नाही. हे या निमित्तानं मला अधोरेखित करायचं आहे. महत्वाची गोष्ट अशी की आता साधारणपणे आपण असं बघूया की मागच्या 700 वर्षांपासून स्त्री कवितेचा जर आपण एकूण परंपरा पाहिली 13व्या शतकापासून तर आता 21व्या शतकाचा आपला पूर्वार्ध जगून होतो आहे. तर या 700 वर्षामध्ये काय घडलं, तर स्त्रियांचं जगणं कशा पद्धतीनं बदलत गेलं, त्यांच्या भोवतीचं वास्तव कशा पद्धतीने बदलत गेलं, स्त्री पुरुष नातेसंबंध कसे बदलत गेले, स्त्रियांच्या इच्छा आकांक्षामध्ये काय बदल होत गेले, स्त्रीत्वाचं भान कशा पद्धतीनं बदलत गेलं, किंवा लिंगभावातनं आलेल्या कौटुंबिक किंवा सामाजिक भूमिका स्त्रिया कशा पद्धतीने निभावती आहे, या सगळ्यांचा जर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की अजूनही स्त्रीला आपण मुख्य प्रवाहामध्ये घ्यायला तयार नाही आहोत. आपण म्हणजे एकूण एक सामाजिक व्यवस्था किंवा पुरुष प्रधानता असं आपण म्हणूया. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रिया दारुणकरांच्या कवितेचा विचार करतो तेव्हा मला एक नेमाडेचं एक फक्त विधान इथे अधोरेखित करायचं आहे. आमच्या आणखी एक ज्येष्ठ भगिनी प्रज्ञा पवार यांच्या पुस्तकाला त्यांनी क्लर्क लिहिलेला आहे. भालचंद्र नेमाडे यांनी दृश्यांचा ढोबळ समुद्र या नावाचा त्यांचा संग्रह आहे.
2013 साली आलेला. आणि त्या संग्रहाच्या ब्लरमध्ये नेवाडेने असं म्हटलेलं आहे की सध्या मराठीमध्ये उत्तम कवी वाढतायत पण उत्तम कविता लिहिली जात नाही. आता हे थोडंसं अंतर्विरोधी असं एक विधान आहे. जर उत्तम कवी वाढत असतील तर मग उत्तम कविताही वाढली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये गृहीत अर्थ आहे, पण तो तसं नाही. मग नेमाडे असं का म्हणतात? तर मी माझ्या परीने त्या गोष्टीचं एक विश्लेषण करू पाहतो की जेव्हा आपण असं म्हणतो की किंवा एक वेगळा मुद्दा असा की मग चांगल्या कवितेचे पॅरामीटर्स होऊन दे, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या कवितेला चांगली कविता असं का म्हणायचं, किंवा एखाद्या कवितेला तुकारामाला आपण श्रेष्ठ कवी का म्हणतो? श्रेष्ठत्वाचे निकष काय, उत्तमतेचे निकष काय, किंवा चांगल्या संहितेचे निकष काय, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की कुठलीही चांगली कविता ही खूप आतून आलेली गोष्ट असते. म्हणजे केवळ कवितेतील भावना, शब्द निवड, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता या सगळ्या गोष्टी कवितेचं श्रेष्ठत्व ठरवतातच. परंतु मला असं वाटतं की कोणतीही चांगली कविता ही आपलं वास्तव रूप घेऊन प्रकटत असते. ती नेहमी सत्याच्या बाजूने बोलत असते आणि ती कुठल्याही गोष्टीचं भय बाळगत नाही, चांगली कविता, किंवा ज्याला आपण चांगलं लेखन म्हणूया. आणि एक महत्वाचा निकष असा की कुठलीही चांगली संहिता ही वाचकांच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव टाकते. जर हे चांगल्या कवितेचे निकष असतील तर त्या निकषामध्ये चाहुलींची अनवटणार ही कविता बसते, हे या ठिकाणी मी आवर्जून म्हणतो. त्याचं कारण असं की कोणतीही चांगली कविता जीवनाशी काही एक नातं सांगून पाहते, तिच्यातला आशय हा सखोल आणि आशयपूर्ण असतो. आणि चांगल्या कवितेतून एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे कवीची स्वतःची दृष्टी आपल्याला दिसते. म्हणजे असं म्हटलं जातं ना की अनुकरणालाही स्वतःचा चेहरा असावा, म्हणजे केवळच अनुकरण करू नये, अनुकरणालाही स्वतःचा चेहरा असावा. पण आता प्रिया दारुरकर हे त्याच्या पलीकडे गेलेले आहेत की आता स्वतःची भूमिका, म्हणजे पहिल्या संग्रहामधनं आपण चाचपडत असतो, नंतर एक थोडंसं एक पाऊल पुढे पडतं, तिसऱ्या संग्रहामध्ये तर तुम्हाला तुमचं काहीतरी सापडलं पाहिजे. आणि जर ते सापडत असेल तर तुम्ही लिहिणं बंद केलं पाहिजे. कारण आपल्याला आपली परंपरा ओलांडून जर पुढे काही वेगळं मांडता येणार नसेल तर आपलं लिहिणं हे रद्दी ठरतं, बरोबर ना जी सर? त्यापेक्षा लिहिणं बंद केलेलं उत्तम. परंतु ज्यांच्याकडनं अशी काही अपेक्षा करता येऊ शकेल की आणखी आपल्याला काही त्यांच्याकडनं हवं आहे, तर त्यामध्ये प्रिया दारुरकर यांचं नाव मला अग्रक्रमाला घ्यावं असं या ठिकाणी वाटतं आहे. त्याचं कारण असं की कोणतीही चांगली कविता ही वाचकांच्या अभिरुचीवर देखील परिणाम करत असते. म्हणजे आपल्याकडे आता अभिरुची कशी ठरवायची हा मुद्दाच आहे. म्हणजे कुणाला तरी नागेश होळकर यांच्या कविता आवडतात, बरोबर? म्हणजे बावळट चाळे करून पब्लिसिटी मिळवता येते, पैसा मिळवता येतो, किंवा फॉलोअर्सही खूप मिळवता येतात. परंतु तुम्हाला जर उत्तम लेखक व्हायचं असेल तर तुमच्याकडे समृद्ध कल्पनाशक्ती असली पाहिजे, जी या संग्रहामध्ये मला दिसते आहे. एक उत्तम संवेदनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे, जी प्रिया दारुरकरांकडे आहे. त्याचं कारण असं, कारण कविता ही केवळ विचारांची नसते, तर कवितेच्या मागे एक तत्वज्ञान असतं, एक फिलॉसॉफी असते आपली, एक जीवनसृष्टी असते, किंवा एक अर्थगर्भता असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांगली कविता ही समाजासाठी नवा काहीतरी आशय अधोरेखित करत असते. प्रिया दारुरकरांची ही सगळी कविता वाचल्यानंतर मला हे वाटतं आहे की ही फार एक महत्वाची कविता आहे. आता ही महत्वाची काय वाटते त्याविषयीची 4-6 स्टेटमेंट मी तुमच्या समोर ठेवतो. प्रिया दारुरकरांची ही कविता स्त्रीच्या अस्वस्थतेला एक व्यापक अर्थ देण्याचा प्रयत्न करते. स्त्रियांच्या दुःखाचं एक आरपार दर्शन या संग्रहामध्ये घडताना आपल्याला दिसतं. या कवितेतील अनुभूती, जाणीवा, भावभावना आणि प्रतिमांचे स्तर खूप वेगवेगळे आहेत. आणि ही कविता माणसाविषयी आस्था बाळगते. स्त्रीच्या शोषितपणाचं, एकाकीपणाचे खूप संदर्भ या संग्रहामध्ये ताकदीने प्रिया दारुरकरांनी मांडलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या कविता स्त्री जीवन वास्तवाचा निसंकोचपणे उच्चार करताना आपल्याला दिसतात, की ज्यांनी हा संग्रह वाचला असेल त्यांना ते लक्षात येऊ शकेल. म्हणजे सामाजिक संक्रमणाच्या काळामध्ये स्त्रियांची जी एक मानसिक घुसमट होते आहे, त्या घुसमटीचा अत्यंत समर्थ उच्चार या कवितांमध्ये आपल्याला दिसतो. या कवितेची भाषा ही जीवनानुभवाची भाषा आहे, संवेदनेची भाषा आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कवितेच्या मागे समकाळातील वास्तवाचं एक महत्वाचं असं अधिष्ठान आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या काळामध्ये ही कविता लिहिली आहे त्या काळाची भाषा या कवितेमध्ये आलेली आहे. म्हणजे मी आज बोलतोय वेगळं आणि पुन्हा एक टिपण त्यांना मी वेगळं लिहून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गंभीरपणे काही गोष्टी नोंदवलेल्या आहेत की ही कविता
विचार प्रकट करते आणि या कवितेतला विचार कितीही व्यक्तिगत असला किंवा कुठल्याही संहितेतला विचार हा कितीही व्यक्तिगत असला तरी अंतिमतः त्याचे काही समूहनिष्ठ परिणाम होत असतात. कविता ही कधीच व्यक्तिगत बाब नसते, ती सामूहिकच असते किंवा ती समूहाचाच उच्चार करते. प्रिया दारुकरांची कविता ही स्त्रीच्या परात्मतेबद्दल बोलते, पण हे बोलत असताना ती पुरुषांच्या दुर्गुणाची यादी वाचत नाही. हा एक अत्यंत महत्वाचा गुण या संग्रहामध्ये मला जो दिसतो. ती स्त्रीच्या परात्मतेबद्दल बोलते, तिच्या एकाकीपणाबद्दल बोलते, पण हे सिस्टीमवर, व्यवस्थेवर किंवा पुरुषांवर ते आरोपण करत नाही. दुसरी गोष्ट, ती स्त्रीच्या सामर्थ्याची, अंगभूत जाणीवांची, सक्षमतेची सुद्धा जाणीव करून देते. ही एक फार महत्वाची अशी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या की पुरुष सत्ताक व्यवस्थेनं स्त्रीच्या शरीरमानाला कितीही नाकारलं तरी तिची आंतरिक शक्ती तिला बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून उभं करण्याचा प्रयत्न प्रिया दारुकर यांची कविता करताना आपल्याला दिसते. या संग्रहामध्ये काय आहे तर या संग्रहामध्ये आहे पुरुष तत्वाला न कळलेलं स्त्रीत्व ही कवयित्री अधोरेखित करते. म्हणजे आपल्याकडे जर सगळं आपण जर पाहिलं, म्हणजे त्याच्या कवितेमध्ये अहिल्या, सीता, कृष्ण, येशू, अल्लाह यांच्यापासून तर अगदी साहिर, इम्रोज पर्यंत वेगवेगळ्या प्रतिमांमधून ही कविता बोलते आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी की मीराचे उल्लेख येतात, रुक्मिणीचे उल्लेख येतात. तर महत्वाचं असं की कुठलाही कवी आपल्या कवितेमध्ये प्रतिमांचं उपयोजन का करतो, त्याचं कारण असं की आपल्याला जो काही अपेक्षित आहे, भावानुभव जो काही आपल्याला अपेक्षित आहे, जो संक्रमित करायचा आहे, तो प्रकट करण्यासाठी आपल्याला अनेकदा मिथकं फार जवळची वाटतात. या कवित्रीला सुद्धा कालातीत असा एक अनुभव या कवितेमधून मांडायचा आहे आणि हा अनुभव मांडण्यासाठी त्यांनी काही मिथकं वापरलेली आहेत. मिथक कवीला का हवी असतात त्याचं कारण असं की मिथकांच्या मागे सुद्धा काही एक सांस्कृतिक परंपरा असते. जेव्हा आपण अहिल्या असा उल्लेख या कवितेमध्ये करतो तेव्हा मग इथून अहिल्या कोण होती, मीरा कोण होती, रुक्मिणी कोण होती, त्यामागचे काही पुरुष सत्ताकता नेमकी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. त्याचं कारण मिथक ही लोकजीवनामध्ये आणि लोक माणसामध्ये रुजलेली असतात. त्याचा अत्यंत योग्यपणे वापर प्रिया दारुकरांनी या संग्रहामध्ये केलेला आहे. एका अर्थानं प्रिया दारुकर यांची कविता ही समकालीन स्त्रीलिंगी व्याकरणाची चिकित्सा करते. स्त्रीलिंगी व्याकरण आता काय आहे त्याविषयी मी बोलेन पुढे, परंतु ही कविता बाईच्या अस्तित्वाचा, तिच्या अस्मितेचा आणि तिच्या हरवलेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. मागे सुद्धा मला वाटतं पहिल्या संग्रहामध्ये बागले सरांची प्रसंग कोणत्या संग्रह, अंगभरून वाहणाऱ्या पाण्यातून, या संग्रहाला प्रभाकर बागलेची प्रस्तावना आहे आणि त्या संग्रहामध्ये सुद्धा त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की प्रिया दारुकरांच्या कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य असं की ही कविता स्त्रीवादाकडे झुकत नाही. म्हणजे ओढून ताणून फेमिनिझमचा उच्चार करणं वेगळं आणि ते अंगभूत येणं या दोन गोष्टी असतात. आता प्रिया दारुकर कुठल्याही नकारात्मक व्यवस्थेचं समर्थन करत नाही, पण ते करण्यासाठी फेमिनिझम किंवा तसं कुठल्या तरी आयडिओलॉजीचा वापर करून काहीतरी आक्रस्ताळेपणे मान्य करण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रिया दारुकर यांची कविता ही स्त्रीच्या मानसिकतेच्या विविध स्तरांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे साधारणपणे या कवितेच्या अंतर्तत्वाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येऊ शकेल की जगभरातल्या धर्माचा जर आपण विचार केला तर कुठल्याही धर्मानं, म्हणजे तो हिंदूच असं नव्हे तर जगभरातल्या कुठल्याही धर्माचा आपण विचार केला तर या धर्मांनी कायमच स्त्रीला क पदार्थ मानलेला आहे, तिला दुय्यम मानलेलं आहे किंवा तिला कधी मुख्य प्रवाहामध्ये तिला येऊच दिलेलं नाही आहे. म्हणजे करुणा गोखले नावाच्या फार मोठ्या अभ्यासक आहेत, लेखिका आहेत आणि त्यांचं एक स्टेटमेंट असं की त्यांनी असं म्हटलेलं आहे की धर्म आणि स्त्रीचं नातं शीसवासारखं असतं, खालीवर या पद्धतीचं, आणि या पद्धतीनं काही एक धार्मिक मूलतत्ववाद समाजामध्ये सर्वत्र वाढत जातो. मसू पाटील नावाचे एक मोठे समीक्षक होते, त्यांच्या एका विधानाचा मी उल्लेख करतो की त्यांनी असं म्हटलेलं होतं की स्त्री हा पुरुषाच्या तृष्णेचा गाभा आहे. मसू पाटलांचं हे विधान आहे, स्त्री हा पुरुषाच्या तृष्णेचा गाभा आहे. आणि आपल्याकडचं जर सगळं धार्मिक वाङ्मय जर आपण पाहिलं तर याची प्रचिती आपल्याला येऊ शकेल. त्याचं कारण असं आहे की आपल्या समाज रचनेचा जर पाया आपण पाहिला तर तो नेहमी स्त्रीला दुय्यम ठरवण्यात राहिलेला आहे. आपल्याकडचे सगळे सामाजिक किंवा सांस्कृतिक व्यवहार जरी आपण पाहिले तर ते सगळे सांस्कृतिक व्यवहार पुरुषाच्या श्रेष्ठत्वेशी जोडलेले आहेत आणि स्त्रीचं जगणच तिथे अधोरेखित करताना आपल्याला दिसत आहे. आणि ही सगळी जाणीव मग आपल्याकडे साधारणपणे 1970-80 नंतर
जेव्हा स्त्रीमुक्तीची किंवा स्त्रीवादाची पुढच्या काळामध्ये चर्चा झाली आणि मग हे सगळं वास्तव स्त्रियांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपशिलासह साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी रजनी परुळेकर यांचा उल्लेख या ठिकाणी मी करू शकेन. आणखी एक मुद्दा या ठिकाणी मी नोंदवू इच्छितो की आपण जर मानवी समाजाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा सगळा इतिहास सत्ता प्रस्थापनेचाच इतिहास आहे. आणि आपली सत्ता अबाधित ठेवायची असेल तर त्यासाठी काय केलं जातं, तर त्यासाठी पराभूतांचं वस्तुकरण केलं जातं आणि जेत्यांचं गौरवीकरण केलं जातं. आणि आपल्या सिस्टीम मध्ये जेते कोण असतं तर पुरुष असतो आणि पराभूतता किंवा दुय्यमत्व कुणाकडे देतात तर ते आपण स्त्रीकडे देतो. प्रिया धारुरकर यांची कविता या सगळ्या पुरुष केंद्रित मूल्य व्यवस्थेची चिकित्सा करते. म्हणजे जर तो आपण बारकाईने संग्रह पाहिला तर आपल्या हे सहज लक्षात येऊ शकेल. एक निखळ मानवता केंद्री असा एक विचार किंवा एक समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न प्रिया धारुरकर यांची ही कविता पाहताना आपल्याला दिसते. आधी म्हटल्याप्रमाणे या कवितेवर स्त्रीवादी असा शिक्का मारता येत नसला तरी ही कविता पुरुषांनी प्रतिष्ठित केलेल्या मूल्य व्यवस्थेवर किंवा विभक्त कुटुंब पद्धतीवर किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ती भाष्य करताना आपल्याला दिसते. एक कविता त्यांची आहे या संग्रहामध्ये, दोर नावाची कविता आहे. त्यातल्या 2-4 ओळी वाचून मी थांबतो. ती कविता अशी आहे, म्हणजे या कवयित्रीची मुळं परंपरेतही कशी रुजलेली आहेत हे आपल्याला लक्षात यावं म्हणून कवितेच्या ओळी अशा आहेत की 4-1 दशकांपूर्वी सहज तगून जात होती बाई, 4 माणसात जगूनही घेत होती बाई, पत्राशी हसत होती, माज घरात हुंदके जपत होती, तरीही नांदत होती आपल्या माणसांच्या जीवावर. पण नंतर कुटुंब व्यवस्था बदलत गेली आणि तिचं एकटेपण हे फार असह्य व्हायला लागलं. तर ही जी जाणीव आहे म्हणजे फेमिनिझमचा त्यांच्यावर लेबल लावता येत नाही. त्याचं कारण अशा काही कविता आहेत की ज्या परंपरा आणि समकाम किंवा आधुनिकता, उत्तर आधुनिकता, पोस्ट मॉडर्निझम याचा एक समतोल साधू पाहणाऱ्या या रचना आहेत. आणि म्हणून प्रिया धारुरकर यांची कविता स्त्रीच्या अंतस्थ कोलाहलाला शब्द देण्याचा प्रयत्न करते. महत्वाचं म्हणजे या कवितेत कुठेही आक्रोश नाही, आक्रस्ताळेपणे नाही आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्यांची कविता कुणावरही आरोपण करत नाही. ती आतल्या आत काहीतरी घुसमट आहे ती नोंदवण्याचा प्रयत्न करते. महत्वाचं म्हणजे दुःख हा या कवितेचा एक स्थायी भाव आहे आणि परात्मतेचा अनुभव या कवितेचं मध्यवर्ती सूत्र आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.